2 जुलै 2023 अजित पवारांनी आपल्याच काकांविरुद्धच्या बंडाचं रणशिंग फुंकलं आणि अजित पवार आपल्या 9 आमदारांसह फडणवीस शिंदे सरकारमध्ये सामील झाले। त्यानंतर शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेत मी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आहे असं विधान केलं। तसंच मी ही लढाई न्यायालयात लढणार नसून जनतेच्या न्यायालयात लढणार असं शरद पवार म्हणाले। पण तिथेही शरद पवारांनी बोलाचा भात आणि बोलाचीच कढी या म्हणीला साजेशी भूमिका घेतली। मात्र दिनांक 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादा आणि आमच्यात कुठलीही फूट नाही, आपल्या देशात लोकशाही आहे आणि अजित पवार यांनी लोकशाहीतील एक नागरिक म्हणून त्यांचा निर्णय घेतला असे विधान सुप्रिया सुळेंनी केलं। त्यानंतर आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी सकाळी बारामतीत पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी अजित पवार आमचे नेते आहेत असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे, त्यावर तुमचं मत काय आहे असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना विचारला। त्यावर अजितदादा आमचे नेते आहेत यात वादच नाही, फूट म्हणजे काय, पक्षात फूट कशी पडते, राष्ट्रीय पातळीवरील मोठा गट पक्षापासून फारकत घेतो तेव्हा पक्षात फूट पडते, पण आज राष्ट्रवादीत तशी परिस्थिती नाही। होय, काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे, पण त्याला फाटाफूट म्हणता येणार नाही। लोकशाहीत ते हे करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं। मात्र त्यानंतर दुपारी शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला। साताऱ्यात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की अजित पवारांना पक्षात पुन्हा संधी नाही, अजित पवारांनी पुन्हा संधी मागू नये, पहाटेच्या शपथविधीवेळी ठरलं होतं पुन्हा असं करणार नाही। तसंच अजित पवार आमचे नेते आहेत असं विधान मी केलेलं नाही, सुप्रिया सुळे तसं म्हणू शकतात अशी पलटी शरद पवारांनी मारली। त्यावेळी पक्षात फूट पडली नाही असं तुम्ही म्हणता, मग निवडणूक आयोगाकडे तुम्ही का गेलात असा सवाल त्यांना करण्यात आला। त्यावर पत्रकाराला उद्देशून पवार म्हणाले, आम्ही कारवाईची मागणी केली, तुम्ही आमच्या पक्षात असाल आणि तुम्ही काही चुकीची भूमिका घेतली आणि मी तुमच्यावर कारवाई केली याचा अर्थ ती पक्षातील फूट नाही असं संभ्रमात टाकणारं विधान पवारांनी केलं। त्यावर उभाटा गटाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले की शरद पवारांच्या अशा विधानांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे, यात शंका नाही। अजित पवार हे आपले नेते आहेत, राष्ट्रवादीत आहेत असं ते म्हणत असतील तर त्यांच्या भूमिकेबाबत ही संभ्रम नक्कीच निर्माण होतो असं दानवे म्हणाले। तसंच या नाट्यमय घडामोडीवर उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की राष्ट्रवादीतून एक गट फुटला, त्यांची हकलपट्टी केली, मग याला फूट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं। शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, तर हुकुमशाही विरोधात निर्माण झालेल्या गटाचे अजित पवार नेते आहेत। महाराष्ट्रात वैचारिक लढा सुरू आहे। माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे। उलट अजित पवार गटाने शरद पवारांची हकलपट्टी केली आहे। मात्र शरद पवार 2 दगडावर पाय ठेवत असतील तर जनतेकडून न्यायनिवाडा नक्कीच होईल असं विधान राऊतांनी केलं। तर शेवटी आम्हाला काही पडलेलं नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असा टोमणाही राऊतांनी शरद पवारांना लगावला। तर दुसरीकडे पक्षात फूट पडली नाही असे पवार म्हणत असतील तर मग आता त्यांनी आमच्या या कृतीला समर्थन द्यावं, आम्ही देखील शरद पवारांचे कार्यकर्ते आहोत असं विधान छगन भुजबळ यांनी केलं। दरम्यान शरद पवार यांच्या संमतीनेच अजित पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याचा दावा काही राजकीय तज्ज्ञ करत आहेत। तसंच अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी मागच्या 1.5 महिन्यात 4 वेळा अजित पवारांना भेट दिली आहे। प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दादांनी सहकुटुंब सिल्वर ओकवर जाऊन आपल्या काका काकूंची भेट घेतली होती। यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना घेऊन दादांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली। दुसऱ्या दिवशी लगेच दादा पुन्हा आपल्या समर्थक आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काकांची भेट घेण्यासाठी गेले। त्यावेळी शरद पवारांनीही त्यांना भेटण्यास नकार दिला नाही। त्यामुळे शरद पवारांचे एक एक पाऊल महाविकास आघाडीला आणि कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणार आहे। तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MyMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।